हे पाहू शकताय, हायेस्ट रेल्वे स्टेशन इन इंडिया, 7407 फुटावरचं रेल्वे स्टेशनवर आलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सगळ्यात जुनी रेल्वे दाखवतो ह्या रेल्वे स्टेशनची. सगळ्यात म्हणजे हे रेल्वे स्टेशन ब्रिटिशांनी स्थापन केलं होतं. ते आता एकदम जादू चालू आहे, कुठनं पाऊस आला तर हे भिजत नाही मी. चला मित्रांनो, तुम्ही आता दार्जिलिंग कडून सिक्कीमच्या दिशेने चाललोय आणि पुढे एक गाडी नाही, पाठीमागे एक गाडी नाही. रोड बघा कसला जंगली, असला जंगली खतरनाक रोड. एक नंबर झाडं बिडं आहेत तिथनं, अशी उभी झाडं आहेत आणि इथनं आपण फिरू शकतोय आतमध्ये. पण हे सध्या आता बंद आहे, कारण काय इथं हाय अलर्ट आहे. मित्रांनो, गाडीचे ब्रेक फेल झालेत, ही पाहू शकताय गरम होऊन. इतकं डेंजर असा ढाळ आहे ना, आणि ढाळाला गाडी ब्रेक दाबून दाबून गाडीचे ब्रेकच फेल झालेत आणि गाडीचे ब्रेकच लागा नाही आता. आणि आता मी आहे वेस्ट बेंगॉलमध्ये, असला डेंजर असा उतार आहे ना भाऊ. मित्रांनो, तर नदीच्या लेवलला पोचलोय आणि एकदम खराब रोड लागलाय. जितका लँडस्लाईड झाली म्हणून थांबलो होतो आणि इथं फायदा झाला माझा. हे भाऊ आहे आपले पोलीसमधले, तर त्यांनी सांगितलं की मी चुकीच्या रोडने चाललोय. मी हा चाललाय सिलिगुडीच्या दिशेने आणि मला जायचंय सिक्कीमच्या दिशेने, मी चुकीच्या रोडने आलोय असं झालंय. मित्रांनो, तर ट्रॅफिक जाम झालंय, कशामुळे झालंय आता काय माहित नाही मला, पण टू व्हीलर असल्याचा फायदा आहे. बुंगा फाईट मध्ये निघते गाडी. ये झगडा मत करा यार, चलो. आपण नाही फायनली वेस्ट बेंगॉल मधनं सिक्कीम मध्ये प्रवेश केला. हे पाहू शकता किती मोठा बोर्ड आहे सिक्कीम म्हणून. तर टूर आपका ऑल इंडिया. हाँ सिक्किम पहुंच गया अभी, इसलिए तो फोटो निकाला, सिक्किम आ गया इसलिए. सिक्किम बहुत अच्छा है. ओके बहुत अच्छा. आम्ही इथंच गाडी बघा कशी लावली आणि थांबलोय. तर आता ही म्हणतात की गाडी इथं आणून लावा आणि राहायचं कसं होतंय ती पाहिल्या गेलं. अजून टेंट लावायसाठी ह्यांना विचारलं तर म्हणजे नाही जमत, आमच्या इथं नाही होत टेंट लावायचं. तर अशा प्रकारे गाडी लावली. तुम्हाला गाडीपाशी पण जाऊन दाखवतो. आता भिजायचं, मी ही रेनकोट घातलंय म्हणून. ही बघा आपली ही गाडी आणि इकडून बघा पाणी किती वाहतंय जोरात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज सलग 3रा दिवस आहे पाऊस येतो इथं दार्जिलिंगमध्ये. पाहू शकताय अजून पण काय उघडलेलं नाही आहे. आणि मेन म्हणजे हे सगळं लॉक आहे हे हॉटेल. तर मला बाहेर बी जाताही नाही, काहीच होताही नाही. आता बाहेर जाऊन तुम्हाला दाखवायला अशा प्रकारचं आहे. चला हे येस तोपर्यंत आपण आपलं आवरून घेऊया. आज फायनली मी सोडतो इथनं दार्जिलिंगला. ओके बाय. मित्रांनो, तर हॉटेल वगैरे उघडले, आंघोळ पण करून आलोय. काय सांगू वाटतच असेल तुम्हाला, इथं गरम पाणी होतं, त्यांनी रूममध्ये जाऊन आंघोळ केली. तर आता फायनली हे सगळं आवळतोय आता आणि आपल्याला आजचा शेवटचा फायनली इथनं बाय बाय म्हणतोय. इथनं पाऊस पण उघडलाय जरा, म्हणजे हाय पाऊस पण मोठा नाही आहे, आता छोटाच आहे. अशा प्रकारचा पाऊस आहे. तर आज इथनं हलतोय मी आता थोड्या वेळात नाश्ता करून इथनं हलतो. ओके चलो मित्रांनो, तर फायनली निघालोय. 2 दिवस इथं मुक्काम केल्यानंतर आता आपली गाडी पण रेडी आहे. सामान बिमान बांधलंय. आता सामान काल भिजलं होतं म्हणून ह्याला वेगळा टेक्निक वापरले वॉटरप्रूफ करण्याचं. तर आपल्याला एका भावाने रेनकोट दिला होता, त्याचा उपयोग केलेला आहे. हे फाटू नको इथं अशा प्रकारचं केलेलं आहे. तर बघूया कसं होतंय. आणि आता हे दादा म्हणतात की हे करायचं, ते म्हणतात काय म्हणतात ना की सत्कार करायचा, तर ते करू आणि निघूया. असं इतक्या दिवस इतक्या लांब नावलं त्यामुळं. हां हर महादेव मित्रांनो, तर मी आहे दार्जिलिंगमध्ये. मी मागील 2 दिवसापासून एका हॉटेलमध्ये राहिलो होतो, हॉटेल दिलसे म्हणून. तर मला नाही दार्जिलिंगमध्ये 3 दिवस होतो मी, पण मला नाही इथं राहिला कोणच टेंट लावाय परमिशन देत नव्हतं, काय नव्हतं, कोणच मदत काय नव्हतं. तर हे दिलसे हॉटेल आहे. इथं मी येऊन विचारलं, जेवण केलं आणि विचारलं की भाऊ इथं येऊन टेंट लावू का. तर त्यांनी मला परवानगी दिली. मी 1 दिवस राहिलो. दुसऱ्या दिवशी पण ते म्हणले पाऊस आहे तुम्ही जाऊ नका. दुसऱ्या दिवशी तर त्यांनी मला रूम वगैरे राहायसाठी दिली, पण मी टेंटमध्येच थांबलो कारण माझं टेंट वगैरे सेटअप सगळं ओके होतं. पण त्यांनी म्हणले ह्याच्यातच भरपूर आहे आणि त्यांनी जायच्या अगोदर माझा सत्कार केलाय. तर धन्यवाद सर, आपका मिलके बहुत बढ़िया लगा. आपसे मिलके भालोवाशी सही बोला मैं, खूप भालो लागलो आपसे मिलके.
चलो. अरे मित्रांनो, तर हा भाऊ आहे, तर हा भाऊने आपल्याला मदत केली आणि हे सर आहेत. तर फायनली 2 दिवसांनी निघतोय. ह्यांचं ही ट्रेडिशन आहे की कोणी गेस्ट आलं तर खादा देतं. आपल्या इथं कसं स्टॉल देतो तसं खादा देतं. चला बाय बाय. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. माणूस की अजून लय तुम्ही फिरला तर कळतंय, नाही तर तुम्ही जाग्यावर कमेंट करतात काय काय इकडची माणसं अशी तिकडची माणसं तशी. काय नसते मित्रांनो, फिरल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. चलो भाई, क्या बोलोगे, घूमना चाहिए क्या नहीं? एकदम मस्त ट्रैवलिंग करिए, घूमते रहिए, समय में घूमते रहिए. ओके मित्रांनो, तर फायनली निघालोय आता मी. इथं गाडी लावली होती कारण एक व्हिडिओ काढायचा होता सत्कार कायतानी, तर ते केलाय. तर चला जाऊया. महिन्या एक मित्रांनो, तर फायनली 1 दिवस आराम दिल्यानंतर ना गाडीला आपण आपल्या पुढच्या प्रवासासाठी निघालोय सिक्कीमच्या दिशेने. तर चलो. वातावरण बघा कसं झालंय, दुखी दुखी फॉगी फॉगी. हो हो हो. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रूप मस्तानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. ओके मित्रांनो, तर असा ट्रॅक आहे आणि हा ट्रॅकमधनं जायचं असते आणि पुढं मॉनेस्ट्री ही काही मॉनेस्ट्री आणि पुढं घूम स्टेशन आहे. घूम स्टेशनला जायचं आहे आपल्याला. चलो मित्रांनो, तर घूम स्टेशनला आलो आहे. तर इथं आपल्याला एक व्हिडिओ काढायचा आहे आणि मग तिथनं पुढच्या दिशेने जायचे. मेरे सपनों की रानी कब आएगी तू, हे गाणं तर सगळ्यांना आवडतं मित्रांनो. तर मी हे गाणं का म्हणतोय ते तुम्हाला सांगतो, त्याच्या अगोदर फॉलो करून घ्या. तर मित्रांनो, तुमचा भाऊ एकदम भारी ठिकाणी आलाय. तुमचा भाऊ आलाय भारतातील सर्वात उंच रेल्वे स्टेशन घूम रेल्वे स्टेशन. हे पाहू शकताय, हायेस्ट रेल्वे स्टेशन इन इंडिया. 7407 फुटावरचं रेल्वे स्टेशनवर आलेलं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सगळ्यात जुनी रेल्वे दाखवतो ह्या रेल्वे स्टेशनची. सगळ्यात म्हणजे हे रेल्वे स्टेशन ब्रिटिशांनी स्थापन केलं होतं 1881 मध्ये, ज्यावेळेस त्यांनी दार्जिलिंग नावाची एक सिटी वसवली होती. त्या सिटीला येण्यासाठी कुठलाही रोड नव्हता. त्यावेळेस त्यांनी टॉय ट्रेन चालू केली होती. तर ती ट्रेन सिलिगुरीपासून दार्जिलिंगपर्यंत येत होती. ही गाडी पाहताय तुम्ही, ही डब्बं दिसतात का, ही 1881चे डब्बा आहे. तर त्यावेळेसची ही पहिली जी रेल्वे ह्या रूटवर ना धावली होती ती रेल्वे. आणि मित्रांनो, मी सुरुवातीला गाणं का म्हणत होतो, तर हे गाणं नाही वे मेरे सपनों की रानी कब आएगी तू, ह्याची पूर्ण शूटिंग नाही वे ह्या रेल्वेच्या ह्याच्यावर झालेली, दार्जिलिंगमध्ये पूर्ण शूटिंग झालेली. आणि तुम्ही ते गाणं आत्ता जर यूट्यूबला सर्च केलं तर तुम्हाला नाही वे हा पोर्शन तुम्हाला हे रेल्वे स्टेशन पाहायला भेटेल, त्या रेल्वे पण पाहायला भेटेल तुम्हाला. आणि रेल्वे आल्यावर पण मी तुम्हाला दाखवतो. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या मित्रांनो. ह्याच्यानंतर गाण्याबरोबर एक रेल्वेचा शॉट येईल. चला फॉलो करा मित्रांनो. तर घूम रेल्वे स्टेशनला आलो होतो आणि तिथनं काय केलं, एक रेनकोट घेतला. मेन तर त्यांच्याकडे अजून असले कपडे ना, ओके. एक अजून ही पण घ्यायची आपल्याला चड्डी. ओके चलो. फायनली निघतोय आता. रेनकोट घातलाय जो घेतला होता ते आता एकदम जादू झालोय. कुठनं पाऊस आला तर भिजत नाही मी. चला मित्रांनो, तर गाडी इथं पार्किंगला लावली होती आणि आलोय रेल्वे स्टेशन पाशी. मेन तर रील काढायची होती मला, ती काढली आता आणि एकदम वॉटरप्रूफ झालंय. हा येई आहे मी, हा येई आहे. मित्रांनो, तर आता निघालोय आपण गँगटॉक ह्याच्या दिशेने. मित्रांनो, तर आपण निघालोय सिक्कीमच्या दिशेने. तर असं पाहू शकता, हे टॉय ट्रेनचा रूट आपल्या बरोबरच चाललेला आहे अशा प्रकारे. तर आपण आता मेन म्हणजे मॅपसाठी पिशवी पाहिजे आपल्याला. मॅपच म्हणते, मोबाईलसाठी पिशवी पाहिजे ज्याच्यात आपण मोबाईल ठेवून मॅप पाहू शकतो, अशी पिशवी. चलो
कुठं बी दिसत नाही मला तर. मित्रांनो, तर आपण पुन्हा चढून आलो होतो दार्जिलिंगकडं. आता पुन्हा उतार आहे खाली जाताना अशा प्रकारचं आहे. तर चला. मित्रांनो, ते एकदम खतरनाक असा रोड आहे, पाहू शकताय कसं आहे. सगळं जंगलीच आहे, नुसतं हिरवं पूर्ण डाऊन जायचं आपल्याला. तर चला, एक ही आहे स्पॉट आहे पाहायचा, तो पाहणार आहे आणि मग आपल्याला सिक्कीमच्या दिशेने जायचं. मित्रांनो, तुम्ही आता दार्जिलिंगकडून सिक्कीमच्या दिशेने चाललोय आणि पुढं एक गाडी नाही, पाठीमागे एक गाडी नाही. रोड बघा कसला जंगली, असला जंगली खतरनाक रोड आहे. आता दिसतंय का नाही कॅमेरावर पण ही येते आणि कंटिन्यू पाऊस चालू आहे. मागील 4 दिवसापासून इथं पाऊस आहे, त्यामुळे इथलं टुरिझम फार ठप्प झालंय. मी पण 3 दिवस मी दार्जिलिंगमध्ये पाऊस उघडायची वाट पाहिली, पण तरी पाऊस उघडला नाही. त्यामुळे मी फायनली आज डबल रेनकोट घालून चाललोय. डबल रेनकोट, बॅगला वगैरे कवर आणि एकदम दमानी शिस्तीत. त्या रोडला बघा एवढा जंगली रोड आहे आणि एक बी नाही आहे, कोणच दिसत नाही मला. आता चुकून एखादी गाडी दिसली तर काय माहीत नाही आहे, पण ह्या रोडने कंटिन्यू आपल्या टुरिस्ट गाड्या चालत राहतात. चला आता, असं अवघड आहे फिरणं. तसं मित्रांनो, मोसमाचं काय आपल्या हातात नसतंय, मोसम कधी पण खराब होतंय आणि अशा जंगली रस्त्याने प्रवास करायला लागतंय. हिवळची झाडं बिडं पावसाने 4 दिवसाच्या पावसाने फार मुरलंय, ती कधी पण खाली येऊ शकते असं आहे. तर चला, लोकांना वाटतं फिरणं सोपं आहे, फिरणं सोपं नाही मित्रांनो, लई चॅलेंजेस असतात. चला, नवीन पाहत असेल तर फॉलो करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. मित्रांनो, तर गतात झालं चाललोय रोडवर, तर अजून कोणच दिसलं नाही. मग अशी मी चालू केला व्हिडिओमध्ये, कोण दिसा नाही. तर आता बघा कसलं खतरनाक जंगल. आणि ही साईडनी जी पानं आहेत ना, ती एक नंबर दिसतात. ते दिसतात का हिरवी? आता तुम्हाला दिसतात का नाही काय माहीत नाही, पण एक नंबर दिसतात. चला जाऊया. आली गाडी आली. वा, एक गाडी आली. जा बाई, पुढे जा. महिंद्रा थार आली. कोणच नाही, मी एकटाच होतो. आता शिक मला ही गाडी दिसली. वातावरण बघा कसलं आहे, फॉगी. चलो. मित्रांनो, तर कसलं खतरनाक रोड आहे, डेंजर. अरे बापरे, कसलं खतरनाक दिसतंय. आगे भी कोई नहीं, पीछे भी कोई नहीं. तिथनं लेफ्ट घ्यायचा होता का काय माहिती, एक रोड फुटत होता. फोटो काढू आपण इथं. मित्रांनो, तर किती सुंदर अशी झाडं आहेत, दिसतात का तुम्हाला? वाव, कसलं भारी दिसतंय. क्या देख रहे? हेलो, क्या देख रहे? रुद्राक्ष है क्या है? ये आपका वॉलनट है, वॉलनट. वॉलनट मतलब चलो. सिक्किम गैंगटॉक सीधा. ओके, थैंक यू.
मित्रांनो तर आपण आलोय आता लामाठा. इथं एकदम सुंदर असं ही गार्डन आहे. ते आता धुक्यानं तर काय दिसायचं नाही, तरी आपण पाहूया पुढे एंट्री कुठे आहे. पुढे काय असे उभे पाईन ट्री ओके. पत्थर इसमें क्यों लगाए? ये ग्रिप होने के लिए, जो ग्रिप नहीं होता है। ग्रिप पकड़ने के लिए. ग्रिप पकड़ने के लिए। ओके ओके. इस पार्क की एंट्री किधर से? थोड़ा नीचे। ओके ओके अभी तो बंद है पार्क। ओके ओके. पोचले पार्कला. इधर से एंट्री दिसते जी. इधर से आओ। नहीं है क्या? एक ही मिनट में फोटो खींच के तो जाने वाला था. फोटो खींच के जाने वाला था मैं. हाँ ओके. मित्रांनो तर फायनली पोचले लामाठा पार्कला, इको पार्कला. तर हो गया का. तर मित्रांनो इथनं एक नंबर झाडं बिडं आहेत, तिथनं अशी उभी झाडं आहेत आणि इथनं आपण फिरू शकतोय आतमध्ये. पण हे सध्या आता बंद आहे, कारण काय इथं हाय अलर्ट आहे 28 तारखेपासून 2 तारखेपर्यंत. त्यामुळे हे बंद ठेवलं आहे, कारण झाडं बिडं पडायची शक्यता आहे. अशा प्रकारचं पार्क आहे, पाहू शकताय तुम्ही. मित्रांनो तर आता रेनकोट वगैरे वरचं कवर घातला होता, ते काढून आलोय आता फोटो काढतो. आता जरा काळा चांगला दिसेल फोटो. बघा अशी लई जादूगत दिसत होतो मी. तर आता पाहू शकता हा व्ह्यू. वाव. ओके. मित्रांनो तर मी आता लामाठा इको पार्क पैसे. मित्रांनो तर मी आता नाही वे लामाठा इको पार्क एकदम भारी ठिकाण आहे, पण धुक्यामुळे काय दिसत नाही. एकदम वातावरण खराब है इथलं. तो ये भाई ये अपने इधर से टैक्सी ड्राइवर है. तो भाई क्या बोल रहे, हे रोड इतका खराब आहे ना. तो ह्यो भाऊ मला आयडिया देत होता की भाऊ कसं चालवायचं, काय खराब म्हणजे लय ढाळ आहे. तुम्ही बोलो भाई क्या कैसा रोड है, क्या बोल रहे? बहुत ही स्टीप है यहाँ से. आप लोग मतलब ऐसे जाएंगे ना तो आपका ब्रेक हीट होके फेल होने का चांस है. और फिर यहाँ से आप जाएंगे फर्स्ट गियर कंप्रेसर पे छोड़ देना है, ओके ओके तभी आप सेफ रहेंगे. बहुत ही ओके. अभी 13-14 किलोमीटर नीचे है पूरा डाउन. ओके. पूरा डाउन है अभी का. पूरा डाउन स्टीप है. ओके जब तक तीस्ता रिवर नहीं है तब तक. ओके ओके ओके. पूरा अभी खाली डाउन ही डाउन. हाँ, डाउन ही डाउन. आपने को कुछ ये पट्टी नहीं लेने की. ना ना. ओके. आपसे मिलके बहुत बढ़िया लगा. सेम टू यू ब्रदर. ओके ओके. चलो मित्रांनो तर चाललोय आता खाली, पाहूया कसं होतंय. ओके. पूर्ण डाऊन आहे, पूर्ण आता 15 किलोमीटर. चलो पूर्ण डाऊन चाललोय आता. एकदम सुसाट असा ढाळ आहे. 15 किलोमीटर. मित्रांनो तर गाडीचे ब्रेक फेल झालेत. ही पाहू शकताय गरम होऊन. इतकं डेंजर असा ढाळ आहे ना, आणि ढाळाला गाडी ब्रेक दाबून गाडीचे ब्रेकच फेल झालेत आणि गाडीचे ब्रेकच लागा नाही आता. आणि आत्ता मी आहे वेस्ट बेंगॉलमध्ये. असला डेंजर असा उतार आहे ना भाऊ, नुसता उतार आहे. ही पाहू शकताय खाली पूर्ण असा ढाळ आहे. आपल्याला पाय नदीपाशी जायचं आहे ना, आपण वळण आलोय पार. आणि जवळपास हा 25 किलोमीटरचा रोड पूर्ण डाऊन होता. आणि मी काय आलो आपलं निवांत मध्ये. आणि मला निम्म्यात आले बाबा एक जण म्हणला की तुम्ही नाही ब्रेकवर गाडी जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करू नका, गिअरवर कंट्रोल करा, नाहीतर गाडीचे ब्रेक तुमचे 100% फेल होणार आहेत. कारण लायनर गरम होतात सगळे आणि ब्रेक लागत नाही. आणि तसंच झालं शेवटी माझं. तरी मी निम्म्यातनं पुढं नाही गिअरमध्येच गाडी कंट्रोल करत होतो. आता काय होतंय बघूया. गाडी थोडी थंड होऊन देतो आणि मग दमादमानी जातो. नाहीतर नाही जमलं तर मग कशात तरी टाकून न्यायला लागल, नाहीतर पडायची काम आहे ती. इतक्या ह्याला ढाळाला ब्रेक नाही लागले. पाहू शकताय तुम्ही. आता मी आहे पश्चिम बंगालमध्ये, मी चाललोय सिक्कीमच्या दिशेने. मित्रांनो तर खतरनाक असं जंगल लागले. त्यात वेगळीच पाईन फॉरेस्ट नाही, वेगळंच आहे असं जंगलाचं. पूर्ण लाईट बीट डाऊन होती ह्याच्यातनं.
जसं तुम्ही हॉरर पिक्चरमध्ये पाहता ना तसंच जंगल आहे इथे. ओके. मित्रांनो, ते ही रोडला दगडी लावलेली दिसतात का? तर कशामुळे लावली असतील तर बरेच जण बरोबर गेस करतील. तर मित्रांनो, मी आहे आता पश्चिम बंगालमध्ये आणि मी चाललो आहे दार्जिलिंगकडून सिक्कीमकडं. आणि इथं काय आहे, एकदम असा डेंजर असा घाट आहे ना, जाताना डायरेक्ट 25 किलोमीटर आप आहे, कुठं स्ट्रेट नाही काय नाही, आणि उतरताना पूर्ण डाऊन आहे. जाताना गाडीच्या इंजिनवर जोर येतो पार. क्लच प्लेट माझ्यासारखी जर गाडी असली तर त्याला मध्ये कुठं तरी अर्धा तास थांबायला लागतंय, तेव्हाच ती गाडी जाती, कारण क्लच प्लेट एवढ्या गरम होत्यात. आणि येताना नव्हे ब्रेक लायनर गरम होतात असं आहे. तर माझे ब्रेक लायनर पूर्णपणे गरम झाले आणि ब्रेक फेल होण्याचे 90% चान्स असतात. जर तुम्ही गाडी जर न्यूटन करून आणला आणि ह्या 25 किलोमीटरमध्ये जर पूर्ण न्यूटन करून जर चालवली तर ही इथं नाही तुम्हाला गाडी 100% ब्रेक फेल होणार आहे. आणि इथं जंगलात आहे, मी जंगलात कुठले ते प्राणी इथं मला क्रॉस झाल्यागत वाटलं आत्ता, त्यामुळं मी तिकडं पाहिलं. तर चला मित्रांनो, तर हे डेंजर वळण होता एकदम, डबल वळण आहे इथं आणि लय डेंजर वळण आहे. आता इथं मी मॅप नाही लावला पावसामुळे, नाही तर तुम्हाला दाखवलं असतं. हा मोड कोणसा था भाई, अशी गिरकी खाल्ली, गिरकी एक राऊंड पूर्ण. चला मित्रांनो, तर हा एक पूल लागलाय आणि हा पूल मित्रांनो तर हा पूल लागलाय आणि पूल क्रॉस करून आपण गँगटॉककडे चाललेलो आहे आता. गँगटॉक हे ह्याचं सिक्कीमचं कॅपिटल शहर आहे, राजधानी सिक्कीमची. चला, नदी लागली फायनल, नदीपर्यंत आलो. लय घाटाचे रोड होते, फायनल संपले घाटाचे रोड. आत्ताशी जरा पाऊस उघडल्यागत झालाय, पाऊस यायचा बंद झाला. मित्रांनो, तर नदीच्या लेवलला पोचलोय आणि एकदम खराब रोड लागलाय. जितका गाडी फिरती याच्यात. चलो, कसला रोड आहे बघा. मित्रांनो, तर आता मी चिस्टा रिव्हरच्या इथे आणि इथं लँडस्लाईड झाली म्हणून थांबलो होतो. आणि इथं फायदा झाला माझा. हे भाऊ आहे आपले पोलीसमधले, तर त्यांनी सांगितलं की मी चुकीच्या रोडने चाललोय. मी हा चाललाय सिलिगुरीच्या दिशेने आणि मला जायचं आहे सिक्कीमच्या दिशेने, मी चुकीच्या रोडने आलोय असं झालंय. तर चला मित्रांनो, परत जाऊया आता. मॅपला पावसामुळे मॅप नसल्याचा हा तोटा झालाय, तर मॅप लावून जातो आता. चलो मित्रांनो, तर हे सर भेटलेत. मित्रांनो, तर आता मी नाही रोड चुकलोय. हे सिलिगुरीकडे रोड जातं आणि मी रोड चुकलो. मला जायचं आहे ह्याच्याकडं सिक्कीमकडं. तर मला 5 किलोमीटर पुढे आल्यावर हे भाऊ भेटले पोलीसमधले. तर हे भाऊ काय म्हणतात, क्या बोला गे भाई? ठीक है, आप अच्छी तरह से जर्नी कर. नहीं क्या गाड़ी के लिए भाई एक बार बोल दो, लोगों को लगता है कि आसान है ये गाड़ी से आना. ठीक है, आपका घर अच्छा है. तर मित्रांनो, भाऊ काय म्हणत होता माहिती का? चलो सर. हां, भाऊ काय म्हणत होता तुम्हाला सांगतो, मला उशीर झालाय. भाऊ म्हणत होता की ही गाडी जाणार नाही ह्याला गँगटॉकला. तर त्याला म्हणलं मी दार्जिलिंगला जाऊन आणली. तर ते म्हणते दार्जिलिंग चली गई का? मित्रांनो, तर पाहू शकताय तुम्ही डायरेक्ट जी नदीचं पाणी आहे ना त्याच्यातनं दुःख निघतंय. दिसले का तुम्हाला? आपण गंडलो कुठं होतं तुम्हाला सांगतो मी. आपल्याला नाही तिथनं वरती जायचं होतं, तर शानपणागत मी आलो डायरेक्ट खाली. तिथं आपल्याला वरती जायचं होतं, यू टर्न घेऊन वरती. त्यावेळेसच मॅप लावायला पाहिजे होता. मॅप असला म्हणजे चुकायचं काय प्रश्न येत नाही. चलो
मित्रांनो, तर ह्या पुलाच्या पलीकडे गेलं की सिक्कीम आहे आणि ह्या पुलाच्या अलीकडे वेस्ट बेंगॉल आहे. तर तुम्हाला सांगतो बरोबर कुठे. बरोबर पुलाच्या पलीकडे गेलं ना सिक्कीम. मित्रांनो, खतरनाक जंगल लागलंय. आता जंगल गेल्यावर चालू झाला कॅमेरा बी पाण्यात ओला राहून मी अडगत करायला लागला. मित्रांनो, तर अंधार पडायला लागला फार. दिसतंय का तुम्हाला? आपण अजून बरंच लांब आहे गँगटॉक पासून. आपण ते 10 किलोमीटर जर उलटं फिरतं नसतं झालं तर पोचलो असतो. तिथंच थांबायचा विचार करू आपण. मित्रांनो, तर ट्रॅफिक जाम झालंय. कशामुळे झालंय आता काय माहीत नाही आहे मला, पण 2 व्हीलर असल्याचा फायदा आहे. भुंगा फाईट निघते गाडी. कसल्या मुंग्यागत चालत गाड्या. काय झालं असं नाही माहिती का, मी सांगतो. लँडस्लाईड झाली असणार आहे. लँडस्लाईडमुळं रोड एकदम बारीक झाला असणार आहे. त्यामुळं एकाच साईडच्या गाड्या चालत असणार त्या रोडवरनं, असं माझं पहिलं निदर्शन आहे. डेंजर डेंजर डेंजर. माईक लावायला पाहिजे. पाऊस नसला ना माईक नेलंय फरक पडतो. ए दादा, मला जागा दे. अशा प्रकारे ट्रॅफिकमधनं गाड्या चाललेल्या आहेत. एक लँडस्लाईड झाली बघा, गिजगीज लँडस्लाईड. दिसलं का तुम्हाला की असं आलंय? असं सगळं हे झालंय. ट्रॅफिक जाम झालंय. तिथं पण पोलीसवालं कोण कसं काय नाही. खालनं बाजून नदी वाहती. चला बंद करतो आता मी. ट्रकवाला आडून बसलाय काय? रामकृष्ण. चलो 2 व्हीलर का फायदा. ये झगड़ा मत करो यार, चलो. बघूया, रेकॉर्ड करूया काय होतंय नक्की. कसल्या ह्याच्यातनं चालली गाडी. JCB बघा.
मित्रांनो ट्रकवाल्यांना तसा बराच त्रास आहे. बारक्या गाड्यांना ग्राउंड क्लिअरन्स नाही तरी येतं तिकडं मरायला. तर आपली कशी गाडी बुंगा कुठनं बी निघते, फक्त मला गाडी काढायला लागते असल्या ह्याच्यात. इंस्टा 360 कॅमेरा लावायला पाहिजे आता वेंडी. आता कोणतरी शॉट घेतला असता. चलो 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 बंद करू. मित्रांनो तर गाडी चालू आहे नाही. का होतंय असं? रामकृष्ण आहे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. पेट्रोल पंप कुठे पाहिजे. हो मित्रांनो तर फायनली आपण नव्हे आता ह्याच्यातनं सिक्कीममध्ये प्रवेश केला आहे वेस्ट बेंगॉलमधनं. इथे एक फोटो काढूया. फोटो काढायचा रनिंग करायचं जाऊ दे. ह्यांना थांबवलं नाही प्रॅक्टिस. मित्रांनो तर सिक्कीम हे पाहू शकता. इथं सिक्कीम चालू झालं आहे. तर आता इथं फोटो काढूया आपण. हे पाहू शकता इकडून आपण मित्रांनो. ओके हर हर महादेव मित्रांनो. तर आता आपण नाही फायनली वेस्ट बेंगॉलमधनं सिक्कीममध्ये प्रवेश केला. हे पाहू शकता किती मोठा बोर्ड आहे सिक्कीम म्हणून. तर ह्या नदीला क्रॉस केलं नाही. हा ब्रिज आहे मोठ्याच्या मोठा. ब्रिजच्या पलीकडं ही आहे वेस्ट बेंगॉल आहे आणि ब्रिजच्या अलीकडं सिक्कीम आहे. ते सर आहेत. सर म्हणतात गाडी काढा. बोलो सर. हेलो, कहाँ से? आप कहाँ से? मैं पुणे से हूँ. पुणे से महाराष्ट्र. ऑल इंडिया टूर आपका? हाँ हाँ ऑल इंडिया. हाँ सिक्किम पहुँच गया अभी. इसलिए तो फोटो निकाला. सिक्किम आ गया इसलिए. सिक्किम बहुत अच्छा है. ओके ओके. बहुत अच्छा है. अभी मेरे को ये बताइए सर इधर टेंट किधर लगा सकते हैं हम? आपको टेंट लगाने के लिए तो आगे लगा सकती है. ओके, और ओके. आपको टेंट लगाने से पहले परमिशन मांगना पड़ेगा. ओके. हमारे शॉर्ट ग्रुप को. ओके. आपको पर्टिकुलर प्लेस बता देगा वहीं पर लगाना. ओके ओके आपकी सेफ्टी के लिए. ओके ओके. ठीक है. मित्रांनो तर चला सिक्कीममध्ये पोचलो. आता पाऊस यायला लागला सिक्कीममध्ये आल्यावर जोरदार. तर इथं कुठं तरी हॉटेलच्या बाहेर टेंट लावायला लागेल. तर टेंट लावूया. ओके चलो. पाऊस पण लई खाऊन आला का. हर हर महादेव मित्रांनो. हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता सिक्कीममध्ये असा तुफान पाऊस चालू झाला ना. आत्ताच पोचलो मी संध्याकाळच्या टायमिंगला. दिसतोय का मी आत्ताच संध्याकाळच्या टायमिंगला पोचलो ना. असं तुफान पाऊस चालू झाला ना आणि इतकं जोरात पाणी व्हायला लागलं रोडनी. म्हणून मी इथं हॉटेलच्या इथंच गाडी बघा कशी लावली आणि थांबलोय. तर आता ही म्हणतात ती गाडी इथं आणून लावा. आणि राहायचं कसं होतंय ती पाहिलं लागेल. अजून टेंट लावायसाठी ह्यांना विचारलं तर म्हणजे नाही जमत आमच्या इथं नाही होत टेंट लावायचं. तर अशा प्रकारे गाडी लावली. तुम्हाला गाडीपाशी पण जाऊन दाखवतो. आता भिजायचं मी. ही रेनकोट घातलंय म्हणून. ही बघा आपली ही गाडी आणि इकडून बघा पाणी किती वाहतंय जोरात. इतका खाऊन पाऊस चाललाय ना. इथं आपली गाडी तिकडं कोपऱ्यात न्यायची. तर चला मित्रांनो तुमचा भाऊ आलाय सिक्कीमला फायनली. ये आपण पावसात गावलाय. फॉलो नक्की करा. बाय बाय. मित्रांनो यार जेवण झालं माझ्या लक्षात आलं व्हिडिओ काढायचं. तर मित्रांनो आता आहे मी सिक्कीममध्ये. सिक्कीममध्ये आल्यानंतर ना इथं जेवण करत होतं. पनीरची भाजी होती, रोटी होती, डाळ ही भाजी होती आणि ही होतं 180 रुपयाला थाळी. जेवण झालं मला लक्षात आलं व्हिडिओ काढायचं. चला तुम्हाला नंतर सांगतो स्टोरी. अगोदर खाऊ द्या.
मित्रांनो, तर आपण नाही आज इथंच राहतोय. एक मोठं हॉटेल आहे. आता ते नाही दाखवत हे आपल्याला जे स्टाफ आहे त्यांच्याबरोबर राहायचं आहे, तर त्यांनी स्टाफमधल्यांनी आपल्याला घेतलंय राहिलं त्यांच्याबरोबर. तर चल जाऊया मित्रांनो. तर आपण बंगालमधनं सिक्कीममध्ये प्रवास केलाय. तर आज जे पहिलं सिटी आहे तिथंच थांबलेलं आहे. एकदम मोठं असं हॉटेल आहे. सगळं नावं मी नंतर सांगतो तुम्हाला. अगोदर सांगतो की या हॉटेलमध्ये हे असे बेड आहेत स्टाफसाठी बनलेले, त्यातलं ही मोकळे. तर ह्याच्यावर मला मी तिथं थांबलो होतो बराच वेळ आणि बऱ्याच जणांना म्हणजे ते स्टाफ होते त्यांच्याशीच बोलणं झालं. त्यांनी मॅनेजरला विचारलं तर मॅनेजर नाही म्हणला टेंट लावायचं. तर स्टाफमधले चला आमच्याबरोबर झोपा, आमच्या इथे एक जागा मोकळी. मग त्यांच्या इथंच हे अशा बेडवर झोपायचे आज आपली स्लिपिंग बॅग टाकून. चलो तुम्हाला सांगतो थोड्या वेळात नक्की काय काय झालंय दिवसभरात त्याचं आराखडा सांगतो. ओके, फायनली आपण राहायची व्यवस्था झाली. मगाशी तुम्हाला दाखवलं ना आपण स्लिपिंग बॅग टाकून राहणार होतो. तिथनं आपल्याला शिफ्ट करण्यात आलंय, आता अपग्रेड करण्यात आलंय अशा बेडवर. तर काय झालं, तिथं मी थांबलो होतो तर तिथं त्यांना योग्य नाही वाटलं की आपण ह्यांना स्लिपिंग बॅगवर थांबवतोय, आपला पाहुणा आहे असं. तर त्यांनी नाही नंतर ना मला ह्या रूम मध्ये शिफ्ट केलं. तर हा भाऊ आहे आपला. भाई क्या बोलोगे? एकदम बारिश हो रहा है तो थोड़ा रुकने के लिए दे दिया. आप लोग भी ऐसे भैया लोग आएगा तो थोड़ा हेल्प कर देना सब लोग, है ना. तो बारिश हो रहा है बाहर में तो थोड़ा रहने के लिए दे दिया, यही बोलना चाहता हूँ. आप क्या बोलोगे सर? ये सर आया है, ये ब्लॉकर्स अब यूट्यूब पर आया है. हम लोग बारिश में आए, सर बोला हम लोग को रहने के लिए कुछ जगह मिलेगा ऐसा बोला. तो हम लोग बोला हाँ क्यों नहीं मिलेगा, मिलेगा इधर, हम एडजस्ट कर देंगे आपको. इतना बड़ा तो नहीं है, अब थोड़ा थोड़ा एडजस्ट करके हम लोग को उसको रख दिया सर को. वो इतना दूर से आया है, अच्छा सिक्किम में आया तो वेलकम है, सबको अच्छा बोल रहा है. तर मित्रांनो हा भाऊ नमस्कार करतोय. नमस्कार करो भाई. बॉम्बोलास्टिक बॉम्बोलास्टिक म्हणून असं बॉम्बोलास्टिक म्हणलं ना आता आपल्या इथलं नमस्कार आहे. आपला दुसरा नमस्कार दिखो. दूसरा नमस्कार हमारा खास नमस्कार है बॉम्बोलास्टिक. बॉम्बोलास्टिक असा नमस्कार आहे. तर मित्रांनो ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुम्हाला दाखवतो राहण्याची व्यवस्था. आता इथं आलोय मी अशा प्रकारे. तर मागाशी आपण स्लिपिंग बॅग टाकून दुसऱ्या रूममध्ये होतो, तर दुसऱ्या रूममधनं इथं आलोय. तर सबस्क्राईब नक्की करा. हा व्हिडिओ मी इथंच संपवतो. बाय.